प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झालेल्या आत्ताची सर्वात मोठी बातमी। कोल्हापूर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केलाय। प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झाला असून आता अत्यंत महत्त्वाची घडामोड। गेल्या अनेक दिवसांपासून प्रशांत कोरटकर जामिनासाठी धडपडत होता। अखेर जामीन मंजूर झाला असून आता न्यायालयाने हा मोठा निर्णय दिला आणि त्याला मोठा दिलासा दिलेला आहे। कोल्हापूर सत्र न्यायालयाने हा जामीन मंजूर केलेला आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अखेर कोरटकरला दिलासा मिळालेला आहे, काय अधिकची माहिती आहे? गेली महिनाभर प्रशांत कोरटकर जामिनाच्या प्रतीक्षेत होता। अनेक वेळा त्यानं कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला होता। आज जिल्हा सत्र न्यायालय काय नेमका आदेश देतं याकडे लक्ष लागून राहिलं होतं। आताच न्यायमूर्ती कश्यप यांनी त्याचा जामीन मंजूर केलेला आहे अशी ऑर्डर काढलेली आहे। मात्र जामीन देत असताना काही अटी आणि शर्ती घातलेल्या आहेत। त्या नेमक्या अटी आणि शर्ती कुठल्या आहेत हे थोड्याच वेळात जाहीर होईल किंवा कळेल, पण तरी आता कोर्टाने त्याला जामीन मंजूर केलेला आहे। त्यामुळं प्रशांत कोरटकरचा जो कळंबा कारागृहामध्ये मुक्काम वाढला होता तो आता संपलेला आहे। काही वेळातच तो कळंबा कारागृहातून साधारण 1 ते 1.5 तासातून त्याची मुक्तता करण्यात येईल। मात्र कोर्टाने आता प्रशांत कोरटकर याला जामीन मंजूर केलेला आहे। जी नक्कीच। तरी आपण पाहिलं प्रशांत कोरटकरने बरेच दिवस पोलिसांना गुंगारा दिलेला होता, लवकर तो सापडला नव्हता। त्यामुळे अर्थातच त्याच्यावर काही निर्बंध असतील, त्या निर्बंधांपैकी काही माहिती मिळतेय का? 1 महिना त्याने पोलिसांना गुंगारा दिला होता। तो पोलिसांपासून त्यानं पलायन केलं होतं। 1 महिन्याच्या कालावधीनंतर तो कोल्हापूर पोलिसांना तेलंगणामध्ये सापडला होता। त्यानंतर त्याला कोर्टामध्ये आणण्यात आलं होतं। 2 वेळा त्याच्यावर हल्लासोर झाला होता, त्यामुळे त्यानंतर त्याला चौकशीला या ठिकाणी आणण्यात येत नव्हतं। मात्र एकूण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 3 सुनावण्या झाल्या। 3ऱ्या सुनावणीमध्ये त्याचा बेल मंजूर झालेला आहे। आता एकूणच त्याच्या वकिलांनी ज्या बाजू मांडलेल्या आहेत आणि हे प्रकरण किती गंभीर आहे याचं स्वरूप पाहता याला जामीन जो दिलेला आहे तो कुठल्या अटी शर्तींवर दिलेला आहे हे अजूनही वकिलांना सुद्धा कळायचं आहे। थोड्या वेळातच या संदर्भातली डिटेल ऑर्डर येईलच, पण सध्या त्याचा जामीन मंजूर झाल्याचं न्यायमूर्तींनी सांगितलेलं आहे। जी नक्कीच। याला जामीन तर मंजूर झालेला आहे, मात्र शिवप्रेमींकडनं मोठ्या प्रमाणात आंदोलनं करण्यात आली होती जेव्हा कोरटकर सापडत नव्हता किंवा त्याने केलेल्या वक्तव्यानंतर सुद्धा। त्यामुळे आता शिवप्रेमींची भावना नक्की काय असू शकते? प्रशांत कोरटकरवर 2 वेळा जेव्हा कोर्टात हल्ला झाला त्यानंतर कोरटकरला पोलीस बंदोबस्तामध्ये कळंबा कारागृहात ठेवण्यात आलं होतं। त्यानंतर कोर्टातली शिवभक्तांची जी गर्दी होती ती कमी झाली होती, कारण प्रशांत कोरटकर रस्त्यावर नव्हता। पण त्याला जामीन मिळेल की न मिळेल याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं। त्यामुळं आता कळंबा जेलच्या दारात गर्दी होते का किंवा त्याला आणखी कुठल्या स्वरूपामध्ये आंदोलन त्याच्यासमोर होतं का हे पाहणं गरजेचं आहे। पण शिवभक्तांसाठी प्रशांत कोरटकरला जामीन मिळणं हा धक्कादायक प्रकार आहे। त्यामुळे आता काही वेळात शिवभक्तांची प्रतिक्रिया यायला सुरुवात होते। जी धन्यवाद रणजित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय, प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झालेला आहे। कोल्हापूर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला असून नक्की कोणत्या अटी आणि शर्तींवर कोरटकरला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे हे अद्याप समजलेलं नाहीये।